इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरात मांजरीचा नख लागल्याच्या कारणावरून 2 कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। उल्हासनगरच्या कॅम्प 3 फॉरवर्ड लाईनच्या इमलीपाडा परिसरात राकेश रौदिया हे राहत असून यांच्याकडे एक मांजर आहे। त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अमित रौदिया यांच्या घरात राहणाऱ्या एका लहान मुलाला मांजरीचा नख लागल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला। त्यानंतर अमित, विकास आणि नंदा रौदिया यांनी राकेश आणि पूजा यांना बेदम मारहाण केली असून यात राकेश रौदिया यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे। राकेश याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे। पूजा राकेश रौदिया, फारवले निमलीपाडा। काय नाही, फक्त मांजरीला म्हणजे मांजरीने आमच्या घरी लेकरं दिलते, तर त्यांना प्रॉब्लेम होत होती म्हणून आम्ही सोडून आलो होतो। पुन्हा मग त्या मांजरीचे 2 लेकरं मेले। आपण कोणाचं पाप नाही घेवा म्हणून माझ्या नवऱ्याने परत आणले। तर आम्ही खाया प्यायला घालत होतो बाबा। ते पोरं दोघं पण माझीच हे काय पण काडीवाडी करायची। बस ती जेवत होती मांजर म्हणून त्या लेकराने हात घातला, म्हणून त्या मांजरीने थोडा नखून मारला। बस त्याच्यावर नाही एवढा तमाशा झाला। माझ्या नवऱ्याला मारहाण केली, माझी मॅक्सी फाडली। हे बघा दाखवते, हे बघा सगळं फाडलंय माझं, हे बघा सगळं फाडलंय। काय सांगू आता, मी मराठी आहे बाबा, आहे। माझ्या नवऱ्याचा चाकू बिकू घातलाय। अमित रौदिया, विकास रौदिया आणि नंदा इंदरपाल रौदिया हे लोकांनी सगळं केलेलं आहे। मला खाली पाडून माझ्या नवऱ्यालाही मारलं, मलाही मारलं। लादीने मारला आधी डोक्यात, पुन्हा मग चाकू काढला। ते लोक गैरकानूनी कामं करतात, त्यांच्याकडं कट्टा बिट्टा आहे, तलवारी आहे। ते लोक पत्त्याचं गेम खेळतात, त्यांनी गैरकानूनी भरपूर कामं करतात। ते लोक दादा आहे। तलवारीने मारलं माझ्या नवऱ्याला, माझ्या पोरीला बी मारलं। विकास रौदिया, अमित रौदिया आणि नंदा इंदरपाल रौदिया, इंदरपाल नाही सॉरी रिसपाल रौदिया, नंदा रिसपाल रौदिया, तिने माझे केस धरले। अमितनी मला खाली पाडलं आणि माझी हे बघा अशी अवस्था केली। लाज वाटली पाहिजे ना एका बाईचे कपडे फाडायला। आणि त्या अमित रौदिया, विकास रौदियानी हे बघा हे अशी अवस्था केली बाईचं नंग। असं कुठं असतं का सांगा तुम्ही?